नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यमच्या आम्ही भारतीय लोक अर्थात पेपर नागरिकशास्त्राचा या सदरामध्ये आपलं स्वागत. नागरिकशास्त्र विषय आठवतोय ना? तोच नागरिकशास्त्र जो इतिहासाच्या पुस्तकात अगदी शेवटच्या काही पानांवर असायचा आणि पेपरमध्ये सुद्धा अगदी कमी मार्काला होता. पण तो कमी मार्काला असलेला नागरिकशास्त्र आत्ता शिकण्याची काळाची गरज बनलेली आहे. खरं तर तो फक्त पाठ्यपुस्तकात किंवा मार्कांपुरता मर्यादित न राहता आता सगळीकडे शिकवला गेला पाहिजे. तोच नागरिकशास्त्र आत्ता लोकांच्या कितपत लक्षात आहे हे आपण बघणार आहोत. चला तर बघूया लोकशाहीच्या अज्ञानाला लागलेला कॅन्सर क्युरालाइफ कॅन्सर सेंटरसोबत दूर करूया आणि एक समाजात सुदृढ आणि निरोगी समाज घडवूया. तर यामध्ये आपण प्रश्नोत्तरांचा खेळ खेळणार आहोत. ज्या प्रश्न उत्तरांच्या खेळामध्ये आपण सलग 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर जो देईल त्यांना एक छानसं गिफ्टसुद्धा देणार आहोत. चला तर बघूया सजग नागरिक किती गिफ्ट मिळवतात. चला बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न, आपल्या शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? नगरसेवक असतो. नगरसेवक. उत्तर चुकलेलं आहे. ठीक आहे, आपण दुसरा प्रश्न विचारूया तुम्हाला. तर आपल्या जिल्ह्याचा प्रथम नागरिक कोण असतो? जिल्ह्याचा मग असलं तर कलेक्टर असतो. अरे वा, पहिलं उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं आहे. आता फक्त 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत तुम्हाला. ठीक आहे, मला सांगा, महानगरपालिकेमध्ये एकूण समित्या किती असतात आणि कोणकोणत्या आहेत त्या समित्या? ते एवढं काय मला सांगता येणार नाही. प्रथम नागरिक कोण असतो म्हणजे ज्याचं काउंटिंग सुरुवात होती, कोण असतो शहराला एकच प्रथम नागरिक? तो मग महापौर काय म्हणतात त्याला, महापौर असतो. अतिशय पहिलं उत्तर अतिशय बरोबर सांगितलेलं आहे. आता दुसरा प्रश्न, कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये टोटल समित्या किती आहेत आणि कोणकोणत्या आहेत? काय समित्या किती आहेत आणि कोणकोणत्या समित्या आहेत? किती आहेत काय सांगता येणार नाही. 4 ते 5 आहेत. हो, सांगू शकता नावं त्यांची? आता रस्ते सुधारणा आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, सार्वजनिक व्यवस्था आहे, अशा 4-5 आहेत. तालुक्याचा प्रशासकीय अधिकारी? तालुक्याचा मामलेदार असतो, तहसीलदार. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आता फक्त एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. समजा तुम्ही आता वोटिंग करणार आहात. होय. किती वर्ष वोटिंग केलं तरी अंदाजे? तरी मी इथं राहायला आलो आम्ही 1972ला, त्यावेळेपासून केलेलं आहे. ठीक आहे. समजा तुम्ही आता वोटिंगचा पूर्ण म्हणजे बिगुल वाजलेला आहे महानगरपालिकेचं. समजा कुणी तुम्हाला पैसे देत असेल निवडणुकीसाठी आणि पैसे वाटप करत असेल आणि ते तुम्ही बघितलेलं आहे, तर त्याची तक्रार तुम्ही कुठे कराल? आमच्याकडं काय तो कधी संबंध झाला नाही, त्यामुळे मी काय तो प्रश्न त्याचं उत्तर देऊ शकत नाही. तरी पण समजा आता आलेलं नाही आहे. नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. पण तुम्ही बातचीत केलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. सर, मला सांगा, आपल्या शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? महापौर. अरे बरोबर उत्तर दिलेलं आहे तुम्ही. पहिलं उत्तर अतिशय बरोबर आहे. दुसरा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा, त्याच्या नियमाप्रमाणे, सरकारी नियमाप्रमाणे सक्तीचं शिक्षण कितीपर्यंत असतं कंपल्सरी? सक्तीचं शिक्षण कमीत कमी 10वी-12वी तरी आहेच आहे, 100%. त्याच्यापुढे काय मग ते उत्तर नाही, थोडंसं जवळ आलेलं आहे तुम्ही 10वी-12वीच्या. येस, थांबा. 12वी पास आहे कितीपर्यंत शिक्षण? सक्तीचं शिक्षण कितवीपर्यंत आहे? सक्तीचं शिक्षण तर आपल्या मनावर जर म्हणायला गेलं तर एक तर 10वी-12वीच्या आसपास तरी हे पाहिजे आहे. पण आहे कितीपर्यंत काय सांगू शकाल तुम्ही? सक्तीचं शिक्षण, कंपल्सरी शिक्षण हे एवढ्या इयत्तेपर्यंत शिकलंच पाहिजे अशी कोणती? 8वीपर्यंत शिक्षण हे सक्तीचं आहे सध्या. आहे. हो, पहिलं उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यांनी. आता तुम्हाला अजून 2 प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे. एक्झॅक्टली. चालेल. दुसरा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा. आपण थोडंसं आता बाहेर जाऊया, राष्ट्राकडे जाऊया. मला सांगा, आपल्या राष्ट्राचा, देशाचा प्रथम नागरिक कोण असतो? देशाचा हा राष्ट्रपती असतो. राष्ट्रपती. दुसरं पण उत्तर त्यांनी अतिशय बरोबर दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जो नागरिकशास्त्र शिकलाय तुम्ही शाळेमध्ये, आठवतंय काही? थोडंफार काय आठवतंय? चालेल, काही हरकत नाही आहे. मला सांगा, आपल्या मानवाचे राष्ट्रात मूलभूत हक्क कोणते आहेत? 3 हक्क कोणते हे सांगा. एक पाणी. हक्क कोणते आहेत? मूलभूत हक्क हा पाणीचा आहे. दुसरा अन्न, निवारा आणि पाणी. हक्क पाहिजेत आपल्याला, जे मूलभूत हक्क आहेत, जे आपल्याला संविधानानं दिलेले आहेत. सांगता येतील? आणि तुम्ही बातचीत केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कोल्हापूर शहराचा किंवा ओव्हरऑल शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? कोल्हापूरचा प्रथम नागरिक महापौर असतो.
महापौर. अरे वा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे. चालेल. आणि अजून फक्त 2 प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत. आपण थोडंसं आता शहरापासून थोडंसं राष्ट्राकडे जाऊया. राष्ट्राचा प्रथम नागरिक कोण असतो माहिती आहे? राष्ट्रपती असतात. राष्ट्रपती. कन्फर्म. चालेल. 2 प्रश्नाची उत्तरं त्यांनी बरोबर दिलेले आहेत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा प्रश्न. समजा तुमच्या भागामध्ये आता नगरसेवकांची निवडणूक लागलेली आहे आणि बिगुल वाजलेला आहे. हे सगळं होत असताना समजा तुम्हाला कोणी पैसे वाटताना सापडला, तर पहिलं सगळ्यात काम काय कराल तुम्ही? मी ती घटना रेकॉर्डिंग करीन किंवा ते सगळे जे काही घटना घडते ते रेकॉर्डिंग करीन आणि त्याचं निवडणूक आयोगाला मी ते त्यांच्या जे पोर्टल आहे त्याच्यावर मी ते डाउनलोड करणार, पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्यानंतरनं त्याच्यात पोलीस स्टेशन असते, ह्या सगळ्या जेवढ्या यंत्रणा आहेत त्या सगळ्यांना मी त्याच्याबद्दल माहिती तत्काळ माहिती देणार. आणि हे असं होता कामा नये, कारण आपल्याला लोकशाहीमध्ये मतदान आहे, हे दान करायचं आहे, म्हणजे त्याचे पैसे घेऊन त्याचं व्हॅल्युएशन करायचं नाही. हे माझं प्रामाणिक मत आहे. अतिशय बरोबर. आणि नागरिकशास्त्र हा विषय तर आहेच तुमचा, पण तुम्ही नागरिक म्हणून खूप चांगले आहात, सगळेच इथे चांगले आहात. आणि त्याबद्दल 3 प्रश्नाची उत्तर दिल्याबद्दल तुम्हाला एक छानसा आम्ही गिफ्ट देतोय. मी लाटकर पंचांग यांचे श्री लक्ष्मी कॅलेंडर आम्ही तुम्हाला गिफ्ट देतोय. आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आहे, नवीन वर्ष सुरू आहे आणि याच नवीन वर्षाची पहिली तुमची लोकशाहीची अचिव्हमेंट म्हणू शकता, ही अचिव्हमेंट आहे. आणि खरंच मनापासून अभिनंदन आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा.